हाय, गुड मॉर्निंग. तर तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग सुरू होतो आहे सकाळी 11 वाजल्यापासून. तर मी फ्रेशनअप झाले, ड्युटीवरून आले. तर पप्पासोबत निघाले होते मस्जिद बंदरला जायला, कारण की मला ना माझ्या माहीसाठी सायकल घ्यायची होती मस्जिद बंदरवरून. तर आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही निघालो शॉपच्या इकडे. तर इथं ना एक नूर करून शॉप आहे, तिथून आम्ही पहिले पण माहीच्या फर्स्ट बड्डेला ना एक सायकल घेतली होती, पण ती इलेक्ट्रिक होती. तर आम्हाला आता ना म्हणजे ती आपली नॉर्मल सायकल घ्यायची होती. आम्ही गेलो शॉपला, पण तिथे ना 3च व्हेरायटी होती, सायकलच नव्हती त्याच्याकडे. मग आम्ही रिटर्न आलो. मग हे ना ज्यूट बॅगचं इथे ना होलसेलमध्ये मार्केट आहे, तिथून माझे पप्पा ज्यूट्स बॅग घेतात. तर ते सेल करतात ॲक्च्युली बॅग्स. तर तिथं मग आम्ही चाय वगैरे प्यालो. ॲक्च्युली जरूरत तर मला ज्यूसची काही ते थंडाची होती, कारण की खूप गरम होत होतं. पण आता चायच पियालो. मग आम्ही तिथून निघालो, कारण की आम्हाला काही सायकल भेटल्या नाही व्यवस्थित आणि काहीच रेट सांगत होते. तर आम्ही आलो थोडंसं पुढे. तर इथे ना परेल वर्कशॉप येते, गणपतीचे मूर्तीज वगैरे बनतात ना, तिथे आलो आम्ही बघायला. तर आमची पण एक मूर्ती आहे घाटकोपरचा राजा, जी इकडेच रेडी होती आहे. तर आम्ही ते बघायला आलो होतो. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या इथं छान छान बनतात. मग आम्ही आलो अमर महलला, चेंबूरला सायकल बघायला. तर इथं भरपूर व्हेरायटीच्या सायकल होत्या, लहान बच्चूपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सायकल होत्या इकडे. तर आम्ही 3-4 सायकल बघितल्या माहीसाठी. तर मला ना एक पर्पलवाली सायकल आवडली, जी हिवाली आहे ती. बाकी या 3 सायकल होत्या, त्या पण छान होत्या. मग आम्ही ही सायकल बुक केली. ही मला ना 2600 रुपयाला पडली सायकल. तर ते अंकल त्यांचं सगळं नट वगैरे सीट म्हणजे सगळं लावत होते, टाईट करत होते. मग तोपर्यंत ना मला इथे एक मांजरीचं पिल्लू दिसलं, तर त्याच्यासोबत मी खेळत बसली. मग सायकल घेतली, बिल पेमेंट केलं आणि आम्ही निघालो घरी यायला. तर घरी आले, सायकल माझ्या मम्मीकडे